आणि म्हणून काय लढले? महापालिका गेल्या, जिल्हा परिषदा गेल्या, ग्रामपंचायती गेल्या, म्हणाले आम्हाला वाऱ्यावर सोडलंय. फक्त मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून तिकडे जोर लावला. परंतु तुम्ही मुंबईकरांनी महायुतीने कामाला पसंती दिली. मी मुख्यमंत्री झाल्या मुंबईतले सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झाले पाहिजे. मी आणि देवेंद्रजींनी निर्णय घेतला, आता कॉन्क्रीटचे रस्ते मुंबईत पाहतोय. 100% कॉन्क्रीटचे रस्ते पुढच्या वर्षभरात होते. विकास झाला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढला 250. एसटीपी नव्हते ते एसटीपी आपण सुरू केले. मेट्रो बंद होती, मेट्रोची कामं सुरू केली. कोस्टल रोड सुरू केला, अटल सेतू सुरू केला, समृद्धी महामार्ग सुरू केला, सगळं सुरू केलं. आणि त्यामुळे मुंबईकरांनी भरभरून युतीचा विजय केला. आणि ज्यांनी 25 वर्ष मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून वापरलं, त्यांना घरी बसवलं. यांचं दिल्लीतही तेच, गल्लीतही तेच. इंडिया अलायन्स ची नय्या आता बुडाली आहे. इंडिया आघाडीची घटक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलिनीकरण करतायत. अरे सगळे किती लोक आहेत, किती शून्य एकत्र केली, त्यांची बेरीज केली, गुणाकार केला तरी सुद्धा बेरीज काय येते? शून्य, भोपळा. अशी तुमची अवस्था आहे. IPL मध्ये टीम हारली की कॅप्टन बदलतात, पण सतत निवडणुका हारल्यावर देखील राहुल गांधीच कॅप्टन. एवढ्या निवडणुका हारल्यावर पक्षाचे अध्यक्ष तेच. देशात हे फक्त काँग्रेसमध्येच होऊ शकतं. पण कसं आहे, राहुल गांधींचं भस्मासुरासारखं झालंय. ते ज्याच्या डोक्यावर हात ठेवतात त्याचा भस्म होऊन जातो, राख होऊन जाते. आपल्याकडे उबाटाला साफ केलं, तामिळनाडू DMKचा बँड वाजवला, पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींचं पानिपत केलं, बिहारमध्ये RJD ला संपवलं, चारा खायला पाठवलं. राहुल गांधींनी काँग्रेसची तर वाट लावलीच, पण ज्यांना ज्यांना काँग्रेस बरोबर घेतलं त्यांचाही बँड वाजवून टाकला. एक म्हणतो आपण, जिसके साथ जाऊंगा उसकी नैया डुबाऊंगा, हे त्यांचं कर्तृत्व आहे. ना मैं जीतूंगा ना मैं जीतने दूंगा. पण मोदीजींचा आहे, ना मैं खाऊंगा ना मैं खाने दूंगा, देश को नई ऊंचाई पर ले जाऊंगा. नेशन फर्स्ट आणि काँग्रेसचं करप्शन फर्स्ट, हा फरक आहे. आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास, हे आपलं घोषणा भारताच्या विकासाचा मूलमंत्र आहे. जेव्हा देश आपल्या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सव साजरा करेल तेव्हा विकसित आणि आत्मनिर्भर भारत म्हणून भारत जगाचं नेतृत्व करेल. तो दिवस काय असेल हे विजन पूर्ण करण्यासाठी शिवसेना आणि NDA, शिवसेना आणि आपण महाराष्ट्र NDA सोबत कायम भक्कमपणे उभे राहू. $5 ट्रिलियन भारताची इकॉनॉमी आहे, त्याच्यामध्ये एक नाही 1.5 ट्रिलियन हे भारताचं महाराष्ट्राचं योगदान देण्यास आपण कुठेही कमी पडणार नाही. त्यामुळे गेल्या 4 वर्षात महाराष्ट्राचा चौफेर विकास झालाय. महाराष्ट्राला सर्वात प्रगत, समृद्ध आणि 1 नंबरचं राज्य म्हणून झालंय. GDP मध्ये नंबर 1, स्टार्टअप मध्ये नंबर 1, FDI मध्ये नंबर 1, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये नंबर 1 असा महाराष्ट्र पुढे जातोय. आणि म्हणून राजकारण काय ते चालतच राहील, पण महाराष्ट्राच्या जनतेला आधार देणं आपलं काम आहे. यावर्षी अल निनोचं संकट आलंय, शेतकरी काळजीमध्ये आहे, दुष्काळाची काळी छाया पडलेली आहे. त्याची सामना करण्याची तयारी आपली पूर्ण आहे. दसऱ्याच्या आधी अतिवृष्टी झाली होती, दसऱ्याचा मेळावा